फटाक्यांवर बंदी फक्त दिल्लीसाठीच का? बंदी घालायची असेल तर संपूर्ण देशात घालायला हवी. देशातील प्रत्येक शहरातील नागरिकांना स्वच्छ हवेचा अधिकार. सरन्यायाधीश भूषण गवई यांची सुनावणीच्या वेळेला टिप्पणी. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार. भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखीन एक संधी मिळणार. अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयोवा सोबत महाराष्ट्राचा करार. अमेरिकेचे आयोवा राज्य कृषी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगत. करार झाल्यानं मोठा फायदा होणार. फडणवीसांची माहिती. इंग्लंडनं मोडला भारताचा T20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम. T20मध्ये 304 धावांचा डोंगर उभारत भारताचा 297 धावांचा विक्रम मोडला. दक्षिण आफ्रिकेवर 146 धावांनी इंग्लंडचा विजय. बीडमध्ये अमानुष मारहाण करत तरुणाचं अपहरण. पत्नीच्या तक्रारीवरून अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल. पत्नी दिया नंदेवरे हिच्या पूर्व पतीनं अपहरण घडून आणल्याचा संशय. मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगलीमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.